मुंबईतील सर्व जमिनींच्या लँड स्कॅमचे बादशाह उद्धव ठाकरे असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे। म्हणून उद्धव ठाकरेंच्या डोक्यात लँड आणि लँड स्कॅम सुरू असतं असं शेलार यांनी म्हटलं। मुंबईतील भाजपच्या कार्यशाळेमध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरेंवर टीका केली। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे। मुंबईतील जमिनींच्या लँड स्कॅमचे बादशाह आहेत उद्धव ठाकरे अशा पद्धतीची टीका आशिष शेलार यांनी केलेली आहे। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या डोक्यात लँड आणि लँड स्कॅम सतत सुरू असतं असं शेलार यांनी म्हटलं आणि टीका केली आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही टीका केलेली आहे। मुंबईतल्या भाजपच्या कार्यशाळेमध्ये आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। जमिनींच्या लँड स्कॅमचे उद्धव ठाकरे बादशाह आहेत असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही खोचक टीका केलेली आहे। भाजपच्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते आणि तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका केली। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, आशिष शेलारांनी आता गंभीर आरोप केलेत उद्धव ठाकरेंवर असं म्हणावं लागेल, नेमकं कुठे त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे? रिद्धी, भाजपच्या अल्पसंख्याक विभागाची खरं तर मुंबईच्या गरवारे क्लब येथे कार्यशाळा आहे। भाजपचे अल्पसंख्याक विभागाचे सगळे पदाधिकारी आणि भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। किरण रिजिजू जे केंद्रीय मंत्री आहेत ते त्या कार्यशाळेला उपस्थित आहेत आणि या दरम्यान वप संदर्भातल्या खऱ्या अर्थाने मार्गदर्शन जे आहे ते त्या संपूर्ण कार्यकर्त्यांना देण्यात येत आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर वपच्या विरोधात अर्थात उद्धव ठाकरे असेल, काँग्रेस असेल, त्याचसोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केंद्र सरकारने जो निर्णय घेतला त्याला विरोध केलेला आहे। आणि यावर उद्धव ठाकरे यांनी एक टीका केली होती की वपच्या ज्या जमिनी आहेत त्या घशात घालण्याचा हा प्रयत्न आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती आणि त्यालाच आता आशिष शेलार यांनी भाषणादरम्यान उत्तर दिलेलं आहे। अर्थात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केलेली आहे, ज्यांना लँड स्कॅम सारखं त्यांच्या डोक्यात असतं, त्याचमुळे ते अशा पद्धतीने टीका करत असल्याचं आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलंय। त्यामुळे आशिष शेलार यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा वाद निर्माण होऊ शकतो। उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक होऊ शकते आणि याचवर आशिष शेलार यांनी आता जे आरोप केलेत त्याला आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नेमकं कोण उत्तर देणार? किशोरी पेडणेकर देखील थोड्याच वेळात माध्यमांशी बोलणार आहेत। त्यामुळे किशोरी पेडणेकर आता आशिष शेलार यांच्यावर काय टीका करणार? कारण आपण जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरे सहकुटुंब सध्या परदेशात फिरायला गेलेले आहेत आणि याच दरम्यान मेळाव्या दरम्यान आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, ज्याच्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा वाढल्यात। सुशांत, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। नेमकं या मेळाव्या दरम्यान आशिष शेलारांनी काय वक्तव्य केलं होतं ते आपण आता ऐकूया। मुंबई की पूरी जमीनों की स्कैम का बादशाह ये उद्धव ठाकरे का दल है और उसके दिमाग में सिर्फ लैंड स्कैम। उसने नया बात छोड़ दिया, किसी पहले जमीन देंगे मुसलमानों की और बिल्डर को देंगे, अदानी को देंगे, अंबानी को देंगे। अरे मैं तो उसको सवाल पूछता हूँ, 25 साल कॉर्पोरेशन में तुम था, 25 साल में मुंबई शहर की एक प्रॉपर्टी की स्क्वायर फीट की कीमत 1 लाख रुपए है, 1 स्क्वायर फीट की। ऐसे 1 करोड़ स्क्वायर फीट की जगह ये बिल्डरों को देने का पाप ये उद्धव ठाकरे ने किया है। वो हमसे सवाल क्या पूछेगा? वो हमसे सवाल क्या पूछेगा? कोई बिल्डर को जगह नहीं जाएगी, कोई और किसी को जगह नहीं जाएगी। ये जगह जिस पाक काम के लिए है, नेक काम के लिए है, उसी पाक और नेक काम के लिए सिर्फ अच्छी तरीके से चलेंगे। ये बात को लेकर निकले। मुझे बोलना बहुत था लेकिन किरण जी आए और उनको भी बोलना है, मुझे भी कैबिनेट है और इसके लिए 3 मुद्दे में रख रहा हूं। ये कानून लाया क्यों, उसका हेतु क्यों था,
और इसके लिए किया क्या आगे की बात जगदम्बिका पाल साहब और किरण जी बताए। और आप सब लोग एक वादा करो, दिल्ली गली में जाके बताओगे, जो वादा कर दो हम। और मैं आपको बोलता हूं बहुत अदब के साथ, बहुत नम्रता के साथ, सामने वाला अगर गलत बात भी कहे तो उसकी गलत